आता ही गाडी आपण दिसते जी बघतोय, ह्या गाडीला पूर्ण देशी गाईचं शेणखत वापरून या गाडीला देशी गाईच्या शेणखताचा लेप दिलाय। XUV 300 ही गाडी आहे। आणि आता या गाडीचा लुक हा आतून कसा दिसतोय किंवा ही गाडी आतून कशी दिसते हे आता आपण बघूया की बाहेरून शेणखत लावल्यामुळे ह्याला आत काय परिणाम होतोय का हे आपण बघूयात। कॉलर गाडी बंद आहे। आता गाडी बंद आहे आणि इथं दुसरी गाडी पण उन्हामध्ये थांबलेली असतेच। आता या गाडीमध्ये आत आल्यानंतर निम्म तापमानाला फरक पडते, म्हणजे एवढं अजिबात गाडी तापत नाही, गाडी म्हणजे थंड राहते। बाकीच्या गाडीमध्ये तुम्ही एवढ्या तापमानामध्ये जाऊन बघितलं दिवसभर उन्हात असलेल्या गाडीत 2 मिनिटांमध्ये पूर्ण शरीर भिजतं, तशी अवस्था याच्यामध्ये अजिबात होत नाही। म्हणजे एसीचा वापर वगैरे करायची जास्त गरज पडत नाही याच्यामध्ये, म्हणजे आतून पण फायदे होतात याच्यामध्ये। आणि हे तापत नाही ना सगळं, आतून बाहेरून लेप असं फक्त काचमधनं जे रिफ्लेक्शन येणार आहे तेवढंच, त्याला काय पर्याय नाही, काचाला आपण काय करू शकत नाही कारण पाहायला वगैरे लागतं, काय दिसणार नाही एवढंच। मग त्यातून एक जे येते 30-40% तेवढं, आणि ते लगेच कव्हर होतं, एकदा गाडी चालू झाली की लगेच ते कव्हर होऊन जाते, एकदम व्यवस्थित वाटते। आता गाडीला आता शेणाचा लेप असल्यामुळं अनेक लोक बघते ती किंवा अनेक लोक पुढे गेले असं पाठीमाग माना वळून बघते ती, त्याचा ड्रायव्हिंगला काय त्रास होतो का? ड्रायव्हिंगला त्रास होत नाही, उलट सजग राहतोय, आपल्याला दिसतंय, लोक आपल्याकडे बघतात, सगळे करतात, विचारतात सगळे, आणि गाडीकडे लक्ष येते, ऍक्सिडेंट उलट होत नाही, त्यांचं जाणून बुजून लक्ष येते। ज्यावेळेस लक्ष विचलित होतं त्याच वेळेस ऍक्सिडेंट होत, लक्ष विचलित होत नाही, आपण पण सजग राहतो, समोरच्या सजग राहतो। देशी गायचं शेण आहे, मग त्याचं काय आध्यात्मिक कारण म्हणा किंवा पूर्वीचं काय आहे का? हा, मी तुम्हाला काय म्हणलं की देशी गाईचं जे गोबर आहे त्याचं असं आहे की गोबर वसते लक्ष्मी, गोमूत्र संजीवनी, म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये आपल्या ऋषींनी की गाईच्या गोबरला लक्ष्मीचं स्थान दिलेलं आहे आणि गोमूत्राला संजीवनीचं स्थान दिलेलं आहे। मग हे का दिलंय ह्याचा अभ्यास करून मग ह्या गोष्टी खरंच पवित्र आहे, पवित्र असल्यामुळं तर एवढं आकर्षण आहे, चांगल्या गोष्टीला आकर्षण आहे, सकारात्मकता वाढते, लोक चांगल्या भावानं बघतात, विचारतात, म्हणून फक्त ते आता मला हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडायचं, म्हणून त्याचे प्रिन्सिपल काय, त्याचे तत्व काय आहेत हे तत्व मी ह्याच्यातून मांडणार आहे। आता गाडीची किंमत 15-16 लाख रुपये, कंपनी म्हणाली राव तुम्ही आमच्या गाडीला शेण का लावा लागलाय? आता कंपनी म्हणेल शेण का लावायला, बरोबर आहे, पण प्रश्न आहे की उद्या गाडी ऍक्सिडेंट झालं, काय मयत झालंय, गोष्टी झाल्या, तर कंपनी जबाबदार राहते का? नाही, कंपनीला पैसे पेड केलेत सगळे, कंपनीचा काय गाडीचा संबंध राहिलेला नाही। उलटे काय गाडीला शोभा वाढवले, ह्याच्यामध्ये काय बिघाड केलेला नाही। कंपनीची कुठली बी गाडी XUV 300 जर ह्याच्या शेजारी कुठल्याही कलरची लावली तर हीच एक नंबर दिसणार, अजून काय पाहिजे? तुमची शोभा वाढवली, कंपनीची बदनामी, शोभा वाढली, कंपनी शोभा वाढली, उलटे ह्याच्यामुळे 300 महिंद्राची गाडी सगळीकडे फेमस होती, कंपनी फेमस होती, महिंद्राची XUV 300 गाडी, नाव माझं निघत नाही, गाडीचं नाव निघते, मग उलटे त्यांचीच प्रसिद्धी आहे याच्यामध्ये असं। मग आता काय सांगाल पंढरपूरकरांना, सोलापूरकरांना किंवा महाराष्ट्रकरांना काय सांगाल? हा, मला हे सांगायचं की आपण जे देशी गायकडून जर्शीकडे वळलेलो आहे ते आपण गोबरकडे आणि गोमूत्राकडे पुन्हा वळलं पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे। म्हणजे शेती असो, स्वास्थ्य क्षेत्र असो, सगळ्या क्षेत्रामध्ये गोबर आणि गोमूत्र हे अतिशय पवित्र आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कसं पवित्र आहे ते मला सिद्ध करायचं आहे आणि तुम्हाला ते दाखवायचं पण आहे। मी गेले जवळजवळ 15 वर्ष झाले ह्याच्यावरतीच काम करत आहे आणि हे तुमच्यासमोर मांडायचं आहे। बरं, हे मी केलं म्हणून मला हे बोलायचा अवसर तरी मिळाला।